अधिकारी तेवढे लक्ष देत नाही अशी तक्रार आहे. दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या. 3 मुलींचा उपचार सुरू आहे. यानंतर एक GMC येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करील, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे. परंतु अतिशय गंभीर बाब आहे. 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आत्तापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबतचं चिंता आणि चिंतन निश्चित केल्या गेलं पाहिजे. गडचिरोली जिल्ह्याचे नेते आणि 3 वेळा आमदार, एकदा खासदार, राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाचे राहिले. त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु मी जबाबदारी सांगतो, 2017ला एक ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून सर्वे झाला होता आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या. ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल. अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्ययनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करू अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडल्या जाते. परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर FIR दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार अशा प्रकारचा मुख्यालयीन राहत नाही त्या शाळेमध्ये कुठे पाहायला मिळालं की मुख्यालयीन राहत नाही. गंभीर त्या संचालकांनी लक्ष जर दिलं असतं, मुख्याध्यापक निवासी राहतो का नाही, अधीक्षका निवासी राहतो का नाही, ही जबाबदारी त्या संस्था चालकाची आहे. आम्ही अनुदान देतो आणि अनुदान देत असल्यामुळे जे अनुदानित आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांनी पूर्ण लक्ष देऊन मुलामुलांची सुविधा कुठली आहे नाही आहे याबाबत दखल आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी राजकारण सुरू झालं आहे. एका आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी तुमचा थेट राजीनामा मागितला. ते आमचे मित्र आहे, जनजाती समाजाचं अतिशय चांगलं नेतृत्व करते, उत्तम नेतृत्व करते. अनुदानित आश्रमशाळा चालवणारे आपलेच आहे, नेतृत्व करणारे आपले आहे. त्यांच्यात ते बंधू असल्यामुळे त्यांच्याशी मी चर्चा करेल का याला दोषी कोण आहे. आपण ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, त्यांच्याशी थेट संवाद करून आपण माझ्याकडला जो मोर्चा आहे तो त्यांच्या घराकडे मोर्चा न्यावं आणि त्यांना थेट राजीनामा मागण्याचे प्रयत्न करावं अशा त्यांना शुभेच्छा देतो. आदिवासी आयुक्त यांनी काल चौकशी करून अहवाल सरकारला सादर केला, तर काय फॅक्ट फाइंडिंग आढळलेले आहे. त्या संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. लवकरच त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार मान्यता रद्द करण्यात येईल. सर, मान्यता रद्द केल्यावर त्या विद्यार्थ्यांचं काय होणार? नाही, ते नियोजन केलं. आम्ही तिथले जे विद्यार्थी आहे आजूबाजूच्या ज्या आश्रमशाळा आहे आमच्या शासकीय आश्रमशाळा आहे त्यामध्ये आम्ही समाविष्ट करू आणि ते शिक्षक जे आहे ते शिक्षकांना तर सेवेमध्ये आम्ही सपोर्ट करू. आमच्या सेवेत घटना घडू नये म्हणून तुम्ही
काय खबरदारी घेणार आहे तुम्ही? गेल्या काही दौरे तुम्ही आश्रमशाळा केले, इथून पुढे काय नेमकी तुमची आणि पक्षाची? महाराष्ट्राच्या 553 अनुदानित आश्रमशाळेच्या सर्व संचालकांना मी आवाहन करतो की आपण अनुदानित आश्रमशाळा चालवत आहात, विद्यार्थ्याप्रती आम्ही अनुदान देतो, मनापासून सेवा करून त्या विद्यार्थ्यावर लक्ष द्यावं, सुविधेचा ज्या ज्या ठिकाणी अभाव आहे तिथं सुविधा पुरवावं, विद्यार्थ्यांना अध्ययन चांगलं व्हावं, दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी सर्व संस्था चालकांनी लक्ष घालावं अशीच माझी अपेक्षा आहे. सर, पण काँग्रेसने या निमित्ताने तुमच्यावर जो आरोप केला किंवा राजीनामा तुम्ही किंवा मुख्यमंत्र्यांनी द्यावा, आता त्यांना काय उत्तर द्या? ते आमचे बंधू आहेत, त्यांना बोलतो का सत्य का आहे? अनुदानित आश्रमशाळा चालवणारे 1992 पासून कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? त्यांना अनुदान मिळतो का नाही? तिथं शिक्षक आहे का नाही? तिथं मुख्याध्यापक राहतात, त्यांना आपण हा प्रश्न विचारू आणि ते भाऊ आहे निश्चित समजून जाईल. आणि निश्चित तो मोर्चा जो आहे, त्यांचा जो राग जो आहे तो 100% त्या संस्थेचे संचालक आहे, त्यांच्याकडे जाईल एवढी अपेक्षा. विद्यार्थी जे आहेत ते सगळे विद्यार्थी धास्तावलेले आश्रमशाळेमध्ये, अनेक विद्यार्थी शाळा सोडून जात आहे. खरं तर मानसिक मोठा धक्का आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना विश्वास नाही बसत. आज मी त्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये जाणार, माझ्या मुलांशी मुलींशी संवाद साधणार, त्यांना समजून सांगणार का शिक्षण घेतलंच गेलं पाहिजे, शिक्षणापासून दुर्लक्ष करू नये. झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे याच्यात शंका नाही, परंतु आमचे मुलं इतर ठिकाणी जे आम्ही त्यांची भविष्यामध्ये व्यवस्था करणार आहोत, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याशिवाय राहणार नाही. जे आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये शिकतात, हजारो विद्यार्थी, ते सगळे पालक तुमच्याकडे आशेने पाहत आहे. अशी दुरावस्था अमरावतीमध्ये वीज बाधा झाली आहे, त्यांच्यावर काय कठोर कारवाई केली जाईल भविष्यात, आणि तुम्ही सगळ्यांचं ऑडिट करणार आहे का सुरक्षित? नाही, अमरावतीमध्ये वीज बाधा झालीच नाही, बिलकुल नाही, फूडही पॉयझन नाही. व्हायरल इन्फेक्शनच्या अनुषंगाने दवाखान्यात भरती केलं. फूड पॉयझन जर झालं असतं तर वॉमिटिंग झाली असती, लूज मोशन झाल्या असत्या, परंतु फूड पॉयझन झालं नाही. त्यामुळे वीज बाधा जो प्रकार सुरू आहे तो बिलकुल झालेला नाही. आणि सेंट्रल किचनच्या माध्यमातून 100% चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. अमरावतीच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आश्रमशाळांचं काही ऑडिट करून त्यांच्यावर कारवाई करण्याची अमरावतीच्या प्रकरणामध्ये सेंट्रल किचन म्हणजे जिथला तो संचालक होता आणि सेंट्रल किचन यांच्यातील वादातून ते प्रकरण घडल्याचं समोर येतं. आता तुम्ही चांगले पत्रकार आहात, आपण निश्चित संशोधन करा, भविष्यात भेटतो तो पासून. आपण जर बोललात महाराष्ट्रातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळेची थर्ड पार्टी ऑडिट करून 2017ला झालेला अहवाल आणि 3 महिन्यात होणारा अहवाल त्याची तुलना करून जास्तीत जास्त अनुदानित आश्रमशाळेवर कारवाई करणार. 2004च्या GR मध्ये आहे की सगळ्या आश्रमशाळा अनुदानित त्यांनी बेडची व्यवस्था करणं अनिवार्य आहे. तुम्ही आदेश देणार का, त्याला कारवाई करणार का त्या संस्थांवर? 2004च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याप्रती जो निधी दिला जातो त्या निधीच्या अधीन राहून त्यांना बेडची व्यवस्था करणं अनिवार्य होतं. आम्ही अनुदान दिलेलं आहे. जी ही अनुदानित आश्रमशाळा आहे त्यांना आदिवासी विकास विभागानं अनुदान दिलं, त्यांनी बेडची व्यवस्था करायला पाहिलं होतं. म्हणून माननीय जे तिथले संचालक आहे, अध्यक्ष आहे, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून की त्या विद्यार्थ्याप्रती त्यांनी निधी घेतलेला आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा एवढीच असतात. डॉक्टर सुभाष सोळंके यांनी खरं तर अहवाल दिला होता, काही शिफारशी सुचवल्या होत्या, पण अजूनही त्या शिफारशीचं पालन झालं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने या 3 महिन्यामध्ये थर्ड पार्टी अहवाल जो आल्यानंतर 100% त्याची अंमलबजावणी करू. खूप खूप धन्यवाद. मागील 10 वर्षात 400पेक्षा जास्त मृत्यू झाले. निधी मिळाला सरकारकडनं, तो त्या संस्थाचालकांनी स्वतः हडप केला आणि विद्यार्थ्यांना व्यवस्था दिली नाही, सोयीसुविधा दिल्या नाही, असा त्याचा अर्थ होतो का? आणि त्यांना आदिवासींचं शत्रू म्हणायचं का? आणि मागील 10 वर्षात 400पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे दावे समोर येतात. अनुदानित आश्रमशाळा चालवणारे जे अध्यक्ष आहे, संचालक आहे, त्यांना हा प्रश्न विचारला तर उत्तम होईल. कारण आपण आदिवासी आहात, जनजाती समाजाचे आहात, आपण अनुदानित आश्रमशाळा बघता. तुमच्या शाळेमध्ये शिकणारे, अनुदानित आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी आदिवासी आहे, तर त्याबद्दल तुम्ही या निधीचं काय केलं याच्याबद्दल तुम्ही त्यांना प्रश्न विचारलं योग्य. मी 100% इन्क्वायरी करणार. लहान मुलांचा मृत्यू झाला याची चौकशी मागील काही दिवसात केली जाईल का? म्हणजे या सगळ्या कारणांचा सगळ्याचा शोध घेतला आणि आपण स्वतः जाणार आहे का सर काही? आत्ता लगेच त्या ठिकाणी जाणार आहे. थँक्यू सर. आश्रम संचालकांवर
गुन्हा दाखल होईल का त्यांनी तिचा आभार केला 4 दिवसात सांगतो मी हा विषय 4 दिवसात सांगतो. काल पालकमंत्री म्हणले की आम्ही फौजदारी कारवाई चौकशी करू. करून गुन्हे दाखल फौजदारी करणार कारवाई होणार आहे त्याबाबत चाचपणी सुरू झाली का? नंतर भेट झाल्यावर सांगतो. मागील काही दिवसात मृत्यू झाले त्याची चौकशी होणार आहे का?